आधी शिवसेना नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यावर आता काँग्रेसही फुटणार का अशा चर्चा सुरू झाल्यात। अनेक दिवसांपासून या चर्चा रंगतायत। त्यातच नुकताच सरकारमध्ये सामील झालेल्या हसन मुश्रीफांनी काँग्रेसचे माजी आमदार सतेज पाटलांना थेट सोबत येण्याची ऑफर देऊन टाकलेली आहे। पण सतेज पाटलांनी मुश्रीफांची ऑफर नाकारल्याने त्यांची दोस्ती टिकणार की तुटणार अशा चर्चा सुरू झाल्यात। आमच्या सोबत या तरच मैत्री टिकेल। मुश्रीफांची सतेज पाटलांना थेट ऑफर। सतेज पाटलांनी प्रस्ताव फेटाळला। मुश्रीफ सतेज पाटलांच्या मैत्रीत फूट। कोल्हापूरच्या राजकारणात सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची दोस्ती सर्वश्रुत आहे। मुश्रीफ यांची राष्ट्रवादी आणि सतेज पाटील यांच्या काँग्रेस पक्षाची विचारधारा एकच असल्यानं या दोघांना जिल्ह्याचं राजकारण एकत्र करणं सोपं झालं। त्यातून त्यांनी जिल्ह्यात भाजपला रोखण्यासोबत सहकार क्षेत्रात आपला दबदबा ठेवल्याचं पाहायला मिळत होतं। हसन मुश्रीफ कॅबिनेट मंत्री असतानाही त्यांना राज्यमंत्री असलेल्या सतेज पाटलांसाठी पालकमंत्रीपद सोडत त्यांच्यातील मैत्री जगजाहीर झालेली। आता मात्र मुश्रीफ यांनी वेगळी वाट धरल्यानं या दोघांच्या दोस्तीत दुरावा निर्माण झालाय। पण अशाही स्थितीमध्ये मुश्रीफांनी सतेज पाटलांना सोबत येण्याची ऑफर देऊन खळबळ उडवली होती। एवढंच नव्हे तर सोबत आला तरच आमची मैत्री टिकेल असा इशाराही मुश्रीफांनी दिलाय। लोकसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद यामध्ये ते जर आमच्यात आले तर आम्ही एकमेकाचे मित्र राहू। ऑफर दिलाय नाही बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस यांची विचारधारा एकच होती, त्यामुळे ते जरी आमच्यात आले तर विचारधारा एकच असणार ना ती। मुश्रीफ यांची ही ऑफर सतेज पाटलांनी मात्र धुडकावून लावली आहे। आपण महाविकास आघाडी सोबतच कायम राहणार असल्याचं स्पष्ट करत काँग्रेसचा एकही आमदार फुटणार नसल्याचा दावाही सतेज पाटलांनी केलाय। आता एक अविश्वासाच्या वातावरणात विश्वासाचा एक विश्वासधारक मेसेज जर कोण देऊ शकतो या राज्यामध्ये तर तो फक्त काँग्रेसच या ठिकाणी देणार, त्यामुळे कोणी कुठेही जाणार नाही। दरम्यान सतेज पाटलांच्या नकारानंतर आता हसन मुश्रीफांनी पुन्हा एकदा बोलकी प्रतिक्रिया दिली आहे। मी खाजगीत त्यांना सांगितलं होतं आणि मी त्यांना निमंत्रण दिलं होतं असं म्हटलं होतं। ठीक आहे, आज नाही, आम्ही प्रयत्न करत राहू, प्रयत्न करत राहू। एकंदरीतच बदललेल्या राजकारणामुळे हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यातल्या दोस्तीत दुरावा निर्माण झालाय। सतेज पाटलांनी ऑफर नाकारल्यानं आता या दोघांची दोस्ती तुटणार की स्थानिक राजकारणात दोघे काही तडजोडी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।